जर आपण पाहिलं तर 3 प्लेयर हे 30 यार्ड रिंगच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. आदरणीय सन्माननीय जामवंत पाटील यांचा सन्मान केला जाईल. विनंती करतोय जितू पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा आदर सन्मान केला जाईल. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान दिला जाऊन त्यांचा सत्कार केला जाईल. नितीन पाटील ना, त्यानंतर नितीन पाटील यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. तर मान्य श्री नितीन पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. जयदेश चेतेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. हितेंद्र पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. हितेंद्र एक नामांकित खेळाडू आहे जुचंद्र संघाचा. सलामीचे 2 मीटर जर आपण पाहिले, स्ट्राईकला असेल वैभव अँड नॉन स्ट्राईक एंडला आदेश. तर सन्मान केला जातो नितीन पाटील यांचा. नक्कीच बघा रोल आहे, एक गाव एक संघ. नक्कीच बघा आपण पाहतो मैत्रीपूर्ण संबंध आहेत दोन्ही संघांचे आणि आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन हितेंद्र. पहिला चेंडू होता, चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि यावेळेस झेल ड्रॉप होतोय, कॅचच्या खाली आला होता. आपण पाहतोय स्वप्नील होता चेंडू खाली, स्वप्नील मुकादम. नक्कीच स्वप्नील मुकादम याच्याकडून थोडीशी चूक होते, त्याआधी आपण पाहतोय 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. स्वतःच आणि संघाचं खातं उघडतोय फलंदाज वैभव. पुढील चेंडू घेऊन हितेंद्र राईट आर्म राऊंड विकेटने. बॅकफुट वरून जाऊन चेंडूला पोस्ट करायचा प्रयत्न आणि आजच्या दिवसात असं वाटतंय की पॉवर प्ले मध्ये जाऊन कुठला चौकार लागलेला आहे आणि एक चांगली सुरुवात फलंदाज वैभवाच्या बॅटमधून त्याच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिले सरळ डीप ऑफ मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा आला उत्तुंग असा चौकार आणि या 4 धावेनिशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. वैभव आपले इरादे स्पष्ट करतोय की का मला ओपनिंग साठी प्रमोट केलं गेले. पुन्हा एकदा पॅरल टू द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, थ्रो होतोय, फलंदाज थोडं धोक्यामध्ये दिसतोय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हा बाद होतोय. असं वाटलं होतं की थोडासा घातक ठरेल की काय. फलंदाज वैभव चेंडूला खेळून काढत, चेंडू गेला तिथे शॉर्ट मिडलच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता सुरेख असं क्षेत्ररक्षण, फेकी आली हितेंद्र पाटीयाच्या हातामध्ये आणि पाटीयाने चांगला थ्रोला कलेक्ट केले गेले आणि रनआउटच्या स्वरूपात अशा प्रकारे फलंदाज वैभव हा बाद होतोय. 2 मजबूत संघ आहेत हे वसई परिसरातील आणि या 2 मजबूत संघाचा दबदबा हा मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये असतो. नक्कीच जुचंद या संघाचा विचार केला तर हा देखील एक नामांकित संघ आहे आणि दुसऱ्या जोडीला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो देव स्पोर्ट मालजीपाडा, हा देखील एक नामांकित संघ आहे आणि सध्या तरी इन्फॉर्म ऍक्शन मध्ये दिसतोय. नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय जयेश जातोय. दरम्यान स्ट्राईकवर असेल फलंदाज आदेश. हितेंद्र आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जाईल आणि स्ट्राईकवर असेल फलंदाज आदेश. चौथा चेंडू हितेंद्र टू जयेश, हितेंद्र टू आदेश, सॉरी कारण जयेश नॉन स्ट्राईक एंडवर असेल. पुढील चेंडू घेऊन हलक्या हाताने चेंडूला सन्मानीला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले होईल का. माझा थोडासा फ्लंबल झाला तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉर्ट मिडअप मध्ये.
दीपेश होता आणि दीपेश याच्याकडून चूक झाली. चुकीचं असं रूपांतर झालं की एक धाव ही धावून पूर्ण केली गेली. या एक धावनीशी स्कोर बोर्ड पुढे जातोय. धाव संख्या 7 पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. हितेंद्र या ओव्हरमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत ज्यामध्ये एक चौकार आलेला आहे. सामना हा 5 षटकांचा आहे आणि पॉवर प्ले 1 मध्ये चांगली गोलंदाजी सध्या तरी गोलंदाज हितेंद्र भोई उर्फ पाटी याच्याकडून. अखेरचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने आले होते. यावेळेस चेंडूला फक्त सन्मान मिळेल. कैवल्य पाटील चेंडू खाली येतोय. फक्त एक धाव मिळेल. एक धावेपेक्षा जास्त काही नाही. षटक क्रमांक 1 मैदानात संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना देवेश स्पोर्ट मालवीपाडा संघाचा स्कोर झालेला आहे 1 गडी बाद 8 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या 8 धावा या मैदानावर खूप चांगल्या मानल्या जातील. कारण आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून 30+ धावा एकही संघाने उभारणी केलेली नाही आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे सध्या तरी तो म्हणजे देवेश स्पोर्ट मालवीपाडा संघ. कैवल्य पाटील उर्फ बंधू आपल्या बॉलिंग मार्कवर. आता पॉवर प्ले 2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 रिंगच्या बाहेर असतील. 3 क्षेत्ररक्षक कुठले आहेत? एक आहे डीप ऑफ लॉंग ऑन मध्ये, त्यानंतर डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. बॉलिंग मार्कवर येथील कैवल्य पाटील. स्ट्राईकवर असेल फलंदाज जयेश. पॉवर प्ले 2 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कैवल्य पाटील राईट आर्म ऑफ द विकेटने. बॅकपोल जाऊन चेंडूला सन्मान दिलाय. यावेळेस चेंडू आपण पाहिला शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. त्याआधी एक धाव मिळेल. एक धावापेक्षा जास्त काही नाही. या एक धावनीशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 9 या धाव संख्येवर. कैवल्य जुचंद गावचा इंटरनॅशनल खेळाडू ज्याने दुबईमध्ये जाऊन आपल्या क्रिकेटचं प्रदर्शन केलं होतं. पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ऑफ द विकेटने कैवल्य पाटील आदेश याच्या समोर. हो यावेळेस जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशात. बॅटची कडा साठवून सूर्यगणेश क्षेत्राचे आपण पाहतो विकेट किपर. खूप चांगलं कार्य केलं विकेट किपरने. प्रणय होते आणि खूप चांगल्या पद्धतीने विकेट किपिंग केले. आम्हाला MS धोनीची आठवण करून दिले. एकदम क्विक रिॲक्शन त्याच्या आल्या आणि फलंदाज चांगला झेल टिपला जातो विकेट किपर याच्याकडून. फलंदाज बाद होतोय आणि कैवल्य याला आपली पहिली विकेट मिळते या ओव्हरमध्ये. कैवल्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकवर असेल फलंदाज विशाल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर कैवल्य पुढे चेंडू घेऊन राईट आर्म ऑफ द विकेटने. हो यावेळेस चेंडूला पोस्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण पहा खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण तेजस याच्याकडून. फक्त एकच धाव. एक धावेपेक्षा जास्त काही नाही आणि या एक धावेनीशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 10 डबल फिगर मध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ या पॉवर प्ले 2 मध्ये शिल्लक असेल. चौथा चेंडू घेऊन कैवल्य.
गतीमध्ये परिवर्तन होऊन टाकण्याचा प्रयत्न, फटका पुन्हा एकदा फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. त्याआधी आपण पाहिलं 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आज काही कळत नाही चेंडूच्या मागे काय होते, कारण फलंदाज आपली पूर्ण ताकद चेंडूमध्ये टाकतोय, टायमिंग पूर्ण टाकतोय, मात्र इम्प्रुव्हायझेशन जे व्हायला पाहिजे ते मात्र मैदानात होताना दिसत नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावांची स्कोरबोर्ड 12. 5वा चेंडू घेऊन कवल पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर राईट आर्म मध्ये विकेटने. चांगला फटका होता यावेळेस. रनआउटचा चान्स होता, मात्र कलेक्शन चांगल्या प्रकारे करता आलं नाहीये. त्याआधी 1 धाव या धावून पूर्ण केली जाते आणि या 1 धावेनिशी स्कोर बोर्ड जातोय आणि जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्ले 2 मधला. कवल आपला बॉलिंग मार्कवर. शेवटचा चेंडू या दुसऱ्या ओव्हरचा. फुलटॉस चेंडू दिला होता, चेंडूला भिरकावून दिले, गॅप मध्ये चेंडू होते. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला पाहत राहतील. चेंडू गेलाय डीप काउ कॉर्नर, सीमारेषा पलीकडे. हा आलाय उत्तुंग असा चौकार फलंदाज विशाल याच्या बॅटमधून. दोन षटकामध्ये स्कोर बोर्ड झालेला आहे 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला कैवल्य पाटील यांनी. आता 3 ओव्हरचा खेळ या मैदानात शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधला. आणि आज जर विचार केला तर बघूया नंबर 3चा गोलंदाज कोण येतोय. हितेंद्र याला नंबर 3 ची जबाबदारी यावेळेस दिली जाते. हितेंद्र पाटी. सॉरी बॉस, पण फोन पे आहे ना. मार्कवर येतोय. हितेंद्र यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या. आता पॉवर प्लेचं बंधन तुटलंय आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षण डीप मध्ये सजलं गेलंय. डीप काऊ कॉर्नर, वायडिश लॉंग ऑन, वायडिश लॉंग ऑफ आणि डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कमबॅक करावा लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप मजबूत स्थितीमध्ये आलेला आहे तो म्हणजे देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघ. त्यांचा धावा झाल्यात 17, म्हणजे 8.50 ची सरासरी राखली जाते. This is a big shot, but ball in the air, straight to the hand of deep long on, and there will be no chance of error. Big blow for Devesh Sport Maljipada. चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण पाहतोय डीप लॉंगॉन मध्ये तेजस होते आणि तेजस याने कुठल्याच प्रकारची चुकी केलेली नाही. खूप मोठा हादरा, बिग ब्लो. 3री विकेट आपण पाहतोय यावेळेस जाताना दिसते. देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाची 5 चेंडूचा सामना केला, 5 धावा केल्या संघासाठी. एकंदरीत फलंदाज जयेश याने, नवीन फलंदाज समीर, मात्र स्ट्राईकवर असेल फलंदाज विशाल. हितेंद्र पाती याने कमबॅक करून नक्कीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या संघासाठी. आता विशाल याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. त्याने 2 चेंडूचा सामना केला आणि 5 धावा अशी नाबाद खेळी करतोय. हितेंद्र पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर. दुसरा चेंडू घेऊन हितेंद्र राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस काय झालंय, बॅट्समॅन इज समहाउ कन्फ्यूज. ही
decided to just leave this delivery, but a delivery strike on the exactly between the leg stump and middle stump. Big blow, another wicket gone, and now Hitendra is on wicket hat-trick. असं म्हटलं जातं लालच बुरी बला आहे आणि त्याच लालच मध्ये स्तंभमध्ये जातोय विशाल, जो एक सेट फलंदाज वाटत होता. त्याने सामना केलेला 3 चेंडूचा आणि 5 धावा करून तो बाद होतोय. नवीन फलंदाज सनी जातोय. आता हितेंद्र आपल्या विकेटच्या हॅट्रिक वर असेल. जरी हॅट्रिक झाली तर या टुर्नामेंटची पहिली विकेट हॅट्रिक असू शकते. हितेंद्र आपल्या विकेट हॅट्रिक वर असेल. आता पाहावं लागेल की विकेट हॅट्रिक कंप्लीट होते की नाही हितेंद्र याची. हितेंद्र स्ट्राईक वर असेल. फलंदाज सनी. हितेंद्र टू सनी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, मात्र यावेळेस आपण पाहतोय खराब असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची झाली यावेळेस समाप्ती. आणि जो मोमेंटम पहिल्या 2 ओव्हर मध्ये होता माळीपाडा संघाच्या दिशेने, तो तिसऱ्या ओव्हर मध्ये शिफ्ट होताना दिसतोय. तो म्हणजे सिद्धिविनायक जुचंद संघाच्या दिशेने. हितेंद्र पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मध्ये तेजस पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहेत. आणि आज वाटतं मला तेजसने आपल्या हाताला फेविकॉल लावलाय की काय, कारण जेवढे झेल तेजस याच्या हातामध्ये गेलेले आहेत तेवढे त्याने अचूकरित्या ते झेल टिपलेले आहेत. पुन्हा एकदा आपण ऍक्शन प्ले मध्ये पाहूया घडले काय या चेंडूवर. तर राईट आर्म राऊंड विकेटने हा फेकलेला चेंडू बॅट्समॅन स्लॉट मध्ये होता. फुल टॉस चेंडू. एक फ्री गिफ्ट होता, मात्र त्या फ्री गिफ्टचा काही स्वीकार करता आला नाहीये. तेजस इज अ गुड हँड, गुड फिल्डिंग. आणि आपण पाहतोय फलंदाज तंबूमध्ये जातोय. 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत गोलंदाज हितेंद्र पाती आणि आपण जर पाहिलं तर जो स्कोर बोर्ड दुसऱ्या ओव्हरमध्ये 17वर होता तो 17वर थांबलेला आहे. म्हणजे 17वर खतरा झालेला आहे. तो म्हणजे देवेश स्पोर्ट माळीपाडा संघाला त्यांचे 17वर बाद झाला. आपण पाहिलं तिसरा खेळाडू, 17वरच बाद झाला चौथा खेळाडू आणि 17वरच बाद झाला 5वा खेळाडू. म्हणजे यावेळेस थोडंसं मोमेंटम गमावताना दिसतोय. फाईट कमबॅक करावा लागेल देवेश स्पोर्ट माळीपाडा संघाला. मार्कवर 5वा चेंडू असेल आणि स्ट्राईकवर असेल फलंदाज समीर. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. चेंडू गेलाय डीप लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा तेजस चांगल्या प्रकारची फिल्डिंग येण्याचा चान्स होता, थोडासा कलेक्ट करता आला नाही हितेंद्र याला. त्याआधी आपण पाहतोय 2 धावा या धावून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेनिशी स्कोर बोर्ड पुढे जाऊन सरकतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा एक चेंडू या षटकातील हितेंद्र याच्या राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये गेलाय नक्कीच. चेंडू गेला यावेळेस डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. विनोद चेंडू खाली येत आहेत, चेंडूला फील्ड करतायत. त्याआधी एकच धाव मिळेल. तिसरं षटक मैदानात संपते आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 20 धावा या एकंदरीत धाव फलकावा लागत आहेत. म्हणजे या ओव्हर मध्ये आल्या धावा 3 गडी बाद केले 3. गोलंदाज हितेंद्र व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. सामना चेंज करणारा हा मोमेंट असेल की नाही हे पाहावं लागेल. की नंबर 4चा गोलंदाज कोण येतोय. मला वाटतं निखिल पाटील यांच्याकडे थोडंसं पाहताना दिसत आहेत. येस
वर निखिल हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे जुचंद्र या संघाचा. तर आता पाहावं लागेल की निखिल आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर असेल फलंदाज समीर. पहिला चेंडू घेऊन यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जरूर बनवला होता. बघूया काय घडतं या चेंडूवर आणि फक्त एकच धाव मिळेल. फटका चांगला होता मात्र त्या फटक्याप्रमाणे धावा मिळताना दिसत नाही. फक्त एकच धाव मिळाली आणि या एक धावेनेशी स्कोर बोर्ड पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 21 धावा. 21 रन्स इज ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच आपण पाहतोय जुचेंद्र संघ हे म्हणजे कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जाते. आपण पाहतोय प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक ना एक कलाकार नक्कीच भेटेल जर तुम्ही या गावाला भेट दिली तर. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस क्रॉस द लाईन खेळला आणि चेंडू गेलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. यस पाणी मैदानात पुरवायचं. होतं बॅक पुढे गेले फलंदाज समीर आणि पोझिशन मध्ये येऊन चेंडूला सरळ भेकावून दिले. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय सरळ 27 धावा. जो धाव फलक तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडा थांबला होता तो धाव फलक थोडासा पुन्हा एकदा गती देताना दिसतोय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स असेल इथे. यावेळेस घडलंय काय तर जीवनदान मिळालेलं आहे. असं वाटलं होतं की फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपात बाद होईल मात्र थोडंसं कम्युनिकेशन चुकलं गेलंय. निखिल पाटील आणि दीपेश याने चांगले क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं मात्र रनआउटचा एक चान्स होता. फलंदाज रनआउट झाला असता मात्र त्याला एक जीवनदान दिलं जातंय. निखिल चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लोअर फुटाचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मिसफील्ड करवले चेंडू खाली येतो. प्लंबर झाले दोन्ही क्षेत्ररक्षण. त्याआधी आपण पाहतोय धावा या धावून कंप्लीट केला गेला आहे त्या म्हणजे 1 आणि या 1 धावेनेशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 28. निखिल पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 4 चेंडूमध्ये त्यांनी 8 धावा या खर्च केलेल्या आहेत. निखिल 5वा चेंडू घेऊन 5वा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळेस स्टँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. वाईड स्लॉंगरचा क्षेत्ररक्षक हितेंद्र चेंडू खाली येतो आणि जेल टिपला जातोय. फटका फसला होता शेवटच्या क्षणाला. टाइम प्रॉपर झाला नव्हता आणि डीप लॉंग ऑफ मध्ये सुरेख असा जेल टिपला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. हा चेंडू ओव्हरपीच नक्कीच होता. फटका खेळण्यासारखा चेंडू होता. बॅट्समॅन स्लॉट मध्ये चेंडू असता करण्यानं फलंदाजाने फटका मारण्याचा प्रयत्न केला. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि हितेंद्र पाटील खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला जातोय आणि फलंदाज हा तंबूच्या आसाला जातोय. अजून एक हादरा. धावसंख्या फक्त आणि फक्त 28 या धावसंख्येवर असताना आपण पाहतोय 6वा फलंदाज हा डगआउट मध्ये जातोय. कृषाल जातोय. दरम्यान स्ट्राईकवर असेल फलंदाज. आपण जर पाहिलं समीर याच्या बॅट मधून एक सिक्सर नक्कीच आलेला आहे. तर शेवटचा एक चेंडू असेल निखिल यांचा आणि या ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे गोलंदाज निखिल पाटील यांनी. अखेरचा चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. खिलाडी बन गए दर्शक बन गए खिलाडी. गेम देकर चली गई. कुल आधा दर्जन रन हा षटकार आलेला आहे आणि षटकारानिशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 34. 34 धावा 4 षटकांच्या अखेरीस. अजूनही शेवटचं एक षटक शिल्लक आहे. बघा 3 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये एकंदरीत 14 धावा ज्यामध्ये 2 षटकार आलेले आहेत फलंदाज समीराच्या बॅट मधून. जर माजीपाडा हा संघ इथून हा सामना जिंकला तर नक्कीच त्या विजयाचं श्रेय सर्वात जास्त जाईल ते म्हणजे फलंदाज समीर यांना.
पहिला चेंडू झेल होण्याची दाट शक्यता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला अजून एक धक्का लागलेला आहे. फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 7 यावेळेस बाद होताना दिसतोय. धाव संख्या आहे ती म्हणजे 34. नक्कीच संघाला कमबॅक करून दिलेला आहे. आता नवीन फलंदाज मनीष दरम्यान स्ट्राईक वर असेल. फलंदाज समीर याचा जर विचार केला त्याचा इनिंगचा लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामध्ये त्याने 2 षटकार मारलेत, 3 वेळा सिंगल आणि 2 धाव. अशा एकंदरीत वैयक्तिक 17 या धाव संख्येवर खेळतोय आणि या 17 इनिंग मध्ये फक्त 1 डॉट चेंडूचा समावेश होता. 7 चेंडू 17 धावा. फलंदाज समीर याच्या बॅटमधून. आता त्या समीरला थांबवलं जाईल की नाही गोलंदाज विनोद परेड यांच्याकडून हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा विनोद परेड आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतील. राईट आर्म राऊंड विकेटने. बॅकफुट वगैरे पोस्ट केले चेंडूला. यावेळेस हितेंद्र चेंडू खाली येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली होती मात्र कलेक्शन चांगल्या प्रकारे करता आलं नाहीये. त्याला बॅकअप केलं जातंय निखिल पाटील यांच्याकडून. त्याआधी आपण पाहतोय 2 धावा या धावून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय. धाव संख्या लागते ती म्हणजे 36. नक्कीच आजच्या दिवसामध्ये मी पहिल्यांदा पाहतोय की स्कोर 30च्या पलीकडे गेलेला आहे आणि हा सामना आहे हाय स्कोरिंग होईल अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आपण पाहतोय आमचे सर्व आयोजक देखील अपेक्षा लावून आहेत की चांगला सामना व्हायला पाहिजे. चांगला सामना, चांगली फाईट व्हायला पाहिजे. विनोद पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस धावा तुम्हाला धावून कंप्लीट करायच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे कारण आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या 36. विनोद आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे आणि फलंदाजाने धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न यावेळेस दाखवलेला नाहीये. डॉट चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती झालेली आहे. आपण पाहिलं विनोदाने बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू हाताळलेले आहेत ते म्हणजे गोलंदाज समीर याला. 5वा चेंडू विनोद टू समीर राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस टाइम फटका जरूर होता मात्र चेंडू गेलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. सर्वात मोठा गरबा ठेवतो. तर अखेरचा चेंडू विनोद टू समीर. यावेळेस खोदून काढे कैवाला चेंडू खाली येत आहे. बघूया झेल होईल की काय. यस, झेल टिपला जातोय आणि स्कोर बोर्ड जर आपण पाहिलं तर स्कोर बोर्डवर स्कोर लागलाय तो म्हणजे 40 आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 41 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे सिद्धिविनायक जिवचंद या संघासमोर. पुढील होणारा सामना असेल एमसीसी कासारवडोली विरुद्ध अजय स्पोर्ट कोपरी. एमसीसी कासारवडोली विपक्ष अजय स्पोर्ट कोपरी. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
ते म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर. 41 धावा, चेंडू आहे 30 आणि 30 चेंडूमध्ये त्या 41 धावा त्यांना कंप्लीट करायच्या आहेत. आस्किंग रन रेटचा विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट असेल 8.20. त्या धाव संख्येने यावेळेस विजयासाठी पाठलाग करावा लागेल सिद्धिविनायक जुचंद्र या संघाला. या टॉस साठी पुन्हा एकदा कॉल देतोय MCC कासार वडवली आणि अजय स्पोर्ट कोपरी. "41 needed in 5 over. Asking run rate will be of 8.20. 8.20 चा आस्किंग रन रेट असेल तो म्हणजे जुचंद्र या संघासमोर. कवल असेल नॉन स्ट्राईक एंडवर. स्ट्राईकवर असेल फलंदाज आपण पाहिलं दीपेश. दीपेश अँड कैवल्य. नंबर 1 चा गोलंदाज कोण येतोय मालजीपाडा संघासाठी पाहावं लागेल. जयेश येतोय आणि पॉवर प्लेच्या 2 ओव्हरचा कितपत फायदा उचलतोय जुचंद्र हा संघ हे देखील पाहावं लागेल. आपण पाहतोय त्यांच्या डगआउट मध्ये थोडीशी चिंता वाढताना दिसते. थोडंसं प्रेशर कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडून 5 ते 6 धावा थोडा एक्स्ट्रा कुठे ना कुठेतरी खर्च केला गेलाय. थोडंसं मिसफीड झाली आणि त्याचा देखील त्यांना थोडासा नुकसान झालेलं आहे. मात्र एनिवेज सेकंड इनिंग मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. दीपेश अँड कैवल्याला नंबर 1 चा गोलंदाज जयेश येते. जयेश याचा विचार केला तर जयेश नावाचे खेळाडू खूप फेमस आहेत. आपण पाहतो वंडर बाबा भिवंडी जयेश पाटील याला आपण नेहमीच ऍक्शन मध्ये पाहत असतो. आता तशीच कामगिरी तसाच खेळ दाखवावा लागेल जयेश याला मालजीपाडा संघासाठी. जयेश टू दीपेश. लेटस प्लेचा इशारा पंचांचा. पहिला चेंडू घेऊन यावेळेस हा आणि हॅन्डसम फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळू काढलाय. डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे हा गेलेला खणखणीत असा चौकार फलंदाज दीपेशाच्या बॅट मधून. नक्कीच एक चांगला चेंडू होता. पोझिशन मध्ये आले. बघा मुंबईमध्ये एक इंच जागेची खूप जास्त किंमत असते. आता इथे फलंदाजाला पूर्ण रूम दिला आणि त्या रूमचा खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस फायदा उचललाय फलंदाज दीपेश आणि चौकाराने स्वतःचा आणि संघाचं खातं उघडलं जाते फलंदाज दीपेश याच्या बॅट मधून. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर केटने. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. मात्र डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक 3 चेंडू खाली आलेत मात्र कुठलाही फायदा होणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार येत आहेत. फलंदाज बॅटिंगची छाप सोडतोय फलंदाज जयेश. चौकारांच्या हॅट्रिक वर असेल. सामोर जाईल पुन्हा एकदा जयेश. यावेळेस चौकारांची हॅट्रिक पूर्ण होईल की नाही. चेंडू मला वाटते गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. पहिल्या 3 चेंडूंवर 14 धावा लागलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे सिद्धिविनायक जुचंद्र या संघाची.
चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयेश. दीपेश याने चांगली फलंदाजी केलेली आहे जुचंद्र या संघासाठी. यावेळेस बॅट्समॅन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र नियंत्रण रेषेच्या अतिशय बाहेरचा चेंडू, एक्स्ट्राची नोंद आणि या एक्स्ट्राने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर. आपण पाहतोय पुन्हा एकदा जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर थोडासा अंडर प्रेशर मध्ये जाणवतोय. आता त्याला कमबॅक करावा लागेल. जर मालजीपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर लवकरात लवकर फलंदाजांना पवेलियन मध्ये पाठवावं लागेल. जयेश पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस जास्त काळ चेंडू मध्ये राहिला आणि इसी को बोलते प्रेशर में सिटी बजना. झेल हा व्हायला पाहिजे होता, मात्र शेवटच्या क्षणाला थोडस कॉन्सन्ट्रेशन आहे, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विशालाने एफर्ट चांगला होता, मात्र थोडासा अंडर प्रेशर आला गेला आणि झेल हा सुटला जातोय. शेवटच्या क्षणाला 2 धावा या मिळत आहेत आणि या 2 धावांनिशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 17. 5वा चेंडू. यावेळेस आपण पाहतो डॉट चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू होता आणि यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिला डॉट चेंडू या दुसऱ्या इनिंग मधला गोलंदाज जयेश सध्या तरी हाताळताना दिसतोय. अखेरचा चेंडू असेल या षटकातील. जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा दिशा भटकते. चेंडू चांगला होता, मात्र जी दिशा होती ती ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाताना दिसते आणि पंच आपले दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा करतायत. 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू या पहिल्या षटकातील शिल्लक. जयेश आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईट, बॅक टू बॅक 2 वाईट आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवर. बघा, बॉलिंग करताना तुमच्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली आहे लाईन आणि दुसरी आहे लेंथ. यावेळेस फोर्स केले चेंडूला आणि बघूया किती धावा मिळतील. 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड झालेला आहे त्या म्हणजे 23 धावा. याचा अर्थ आता उरलेत उर्वरित 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे फलंदाज दीपेश याने. त्याचा जर विचार केला त्याच्या बॅट मधून आले 3 चौकार 1 षटकार. अशा प्रकारे नाबाद आणि जिंदाबाद अशी खेळी करताना दिसतोय. नक्कीच निखिल पाटील खूप खुश दिसतात आज. नक्कीच त्यांना माहिती आहे की दीपेश याने चांगली फटकेबाजी केलेली आहे जुचंद्र या संघासाठी. दरम्यान आता दीपेशचा अभ्यास केला आणि पेपरमध्ये क्वेश्चन आला कवेलो पाटील नावाचा, कारण कवेलो सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 23. पहिल्या षटकाच्या समाप्तीस नंबर 2 चा गोलंदाज मनीष येतोय आपला बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर विकेटने. कवेलाने फक्त सन्मान दिला चेंडूला आणि चेंडूला खेळून काढले शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. त्याआधी एक धाव मिळेल. नक्कीच कवेलाला स्ट्राईक भेटली होती, मात्र कवेलाने विचार केला की दीपेश हा चांगल्या टच मध्ये आहे, त्याच्याकडेच आपण सामना फिनिश करण्याचं जे कर्तृत्व आहे ते दिलं पाहिजे. पुन्हा एकदा मनीष टू दीपेश. राईट आर्म ओव्हर विकेटने. असे चेंडू जर पहिल्या ओव्हरमध्ये आले असते तर सामन्याचं चित्र थोडंसं बदललं असतं, मात्र देर आहे दुरुस्त आहे. कमबॅक करेल की नाही गोलंदाज मनीष ही एक महत्वाची बाब असेल, ती म्हणजे डोळे स्पोर्ट माळीपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. मनीष पुन्हा एकदा आपल्या षटकातील 30 चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर विकेटने सज्ज होतोय. यावेळेस झेल होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. मिस टाइम फटका होता. शॉर्ट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतो आणि फलंदाज आपण पाहिलं तर दीपेश चांगल्या टच मध्ये दिसत होता, चांगली फलंदाजी करत होता. तो दीपेश आता तंबूच्या आसाला जातोय. चांगला झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक वैभव हा चेंडू खाली होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर आपल्या नजरा आहेत त्या त्याने एकटवल्या होत्या. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय सुरेख पद्धतीने हा झेल टिपला गेलाय.
तेजस नवीन फलंदाज. तेजस याने चांगली फिल्डिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. जवळजवळ 2 कॅचेस हे त्याने पकडलेले आहेत. आता पाहायचं आहे की तेजस कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. पुढे चेंडू घेऊन यावेळेस रिव्हर्स अडम करण्याचा प्रयत्न केला होता आणि 1 धाव मिळते. फलंदाज कवले आला. फटका काही चांगल्या प्रकारे कनेक्ट करता आलं नाहीये. कवले आला यावेळेस 1च धाव मिळते. 1 धावेनिशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे जर आपण स्कोर बोर्ड नजर टाकल्या तर 25. 4 चेंडू आता त्या ओव्हरमध्ये गोलंदाज मनीष याने 2 धावा दिल्यात. 1 गडी बाद केलाय आणि जशी गोलंदाजीची आवश्यकता होती त्या गोलंदाजीचा प्रयत्न ती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे गोलंदाज मनीष याने. मनीष 5वा चेंडू घेऊन आपल्या ओव्हरमधील स्ट्राईक असेल तेजस. मनीष टू तेजस. 5वा चेंडू राईट आर्म विकेटने. डावखुरा फलंदाज होता त्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडू पुरता तरी त्याला शांत केलं जाते. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. मनीष याला पहिलं ओव्हर का दिलं नाही हे थोडीशी बाब विचारण्यासारखी असेल कारण या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे मनीष याने. अखेरचा चेंडू 19 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय चेंडू गेला तिथे शॉर्ट स्क्वेअरच्या हातामध्ये आणि यावेळेस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हा बाद होतोय. तेजस हा आपला खाते सुद्धा तेजस याला खोलता आलं नाही. त्याने सामना केलाय 3 चेंडूचा आणि 3 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर त्याने संघासाठी फक्त आणि फक्त कुठलीच धाव करण्याचा प्रयत्न त्याचा झालेला नाही आहे. मनीष याच्यासाठी टाळा झाला पाहिजे कारण मनीषाने या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. म्हणजे जो मोमेंटम पहिल्या ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीस होता सिद्धिविनायक जुचंद संघाच्या दिशेने तो मोमेंटम आता जाऊन शिफ्ट होतोय. तो म्हणजे आपण पाहिलं देवस्फोट माळीपाडा संघाच्या दिशेने. जशाच तसं एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण मैदानात आता दिसते. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. विशाल येतोय बॉलिंग मार्कवर. आता जशी गोलंदाजी मनीष याची झाली आहे तशी विशाल करेल की नाही. मात्र आता 2 विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला आहे हितेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला आहे कैवल्य पाटील. दोन्ही नामांकित फलंदाज जुचंद गावाचे. विशाल येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकवर असेल हितेंद्र. पाटील नक्कीच पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेणारा हा खेळाडू आहे आणि तो सगळं स्ट्राईकवर दिसतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फक्त 1च धाव मिळेल आणि या 1 धावेनिशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 26. आता मात्र 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज विशाल आणि समोर जाईल फलंदाज कैवल्य पाटील. हा सामना नक्कीच अजून चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो जर या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली गोलंदाज विशाल याच्याकडून. तर पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला होता. दुसरा चेंडू या षटकातील विशाल.
यावेळेस झेल होऊ शकतोय, मात्र शतकाच्या डोक्यावरून तो चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये, थोडस प्लंबल झाला क्षेत्ररक्षक. आणि यावेळेस आपण पाहतोय बघता बघता 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 3 धावांशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 29. जरी 12 धावांची आवश्यकता असेल उरलेल्या 16 चेंडूमध्ये, 16 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नक्कीच या 2 फलंदाजांपैकी आता फलंदाजांना बाद करावा लागेल, कारण ते सामन्याला थोडस इझी सोपं होताना दिसतंय यावेळेस सिद्धिविनायक जुचंद्र या संघासाठी. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू, यावेळेस कॅच होण्याची दाट शक्यता. बॉलर चेंडू खाली येतो विशाल आणि झेल सोडला जातोय. आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत त्यांचा हात थोडसा डोक्यावर आलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे जर हा झेल जर टिपला असता तर नक्कीच एक विकेट मिळाला असता आणि नवीन फलंदाज मैदानात आला असता. तसं काही मैदानात होताना दिसत नाही आणि अशा प्रकारे एक जीवनदान मिळालं जात आहे फलंदाज हितेंद्र याला. खूप चांगला कॅमेरामॅन आपण पाहतोय नील यांच्याकडून केलं जाते. फक्त एकच धाव आणि या 1 धावनीशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 30. आता मात्र 15 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कैवल्य टू विशाल राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस चेंडू चांगला होता, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला. फक्त एकच धाव मिळेल, 1 धावेपेक्षा जास्त काही नाही. आणि या 1 धावनीशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 31. अजूनही 10 धावांची आवश्यकता उर्वरित 14 चेंडू मध्ये. 14 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस चेंडूला खेळून जावे डीप मध्ये शतक येतात, मात्र वॉटर शॉट चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. कैवल्य पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड चौकार आणि चौकाराने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतो 35 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस थोडीशी दिशा भटकताना दिसतोय. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू, वाईडची नोंद आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतो 36. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 5 धावा अजून विजयासाठी पाहिजेत उरलेल्या 13 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा विशाल यावेळेस चांगली गोलंदाजी झाली. षटक क्रमांक आपण पाहिला 3 मैदाना संघांनी 41 धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद 36 धावा. याचा अर्थ 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे सिद्धिविनायक जुचंद्र या संघाला. 12 चेंडू 5 धावा, 5 धावा 12 चेंडू. समीकरण खूप सोपं झालेलं आहे सिद्धिविनायक जुचंद्र या संघासाठी. मात्र इथून जर चमत्कार झाला तर तो चमत्कारच यावेळेस वाचू शकतोय, तो म्हणजे देव स्पोर्ट मालजीपाडा संघाला. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. माझ्या मते मेडन ओव्हर जर आलं तर नक्कीच पारडं आहे ते पारडं पुन्हा एकदा झुकू शकतं मालजीपाडा संघाच्या दिशेने. दरम्यान बॉलिंग मार्कवर येतोय मनीष, ज्याने आपल्या 1 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या होत्या. तोच मनीष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू घेऊन राईट आर्मवर विकेटने टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस गॅप मध्ये चेंडू गेलाय. डीप मधून शतरक्षक येत आहेत, त्याआधी आपण पाहतोय 1 धाव मिळते. 1 धावानिशी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 4 धावांची आवश्यकता उरलेल्या 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मनीष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आणि सामोर जाईल कैवल्य. राईट आर्म ओव्हर विकेटने. यावेळेस महेंद्र सिंग धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश केले फलंदाज कैवल्याने आणि विजयी होतोय तो म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट जुचंद्र संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक
देव स्पोर्ट मालजीपाडा आपण या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य सहभाग दर्शवला, त्या निमित्तानं तुमचं आयोजकांकडून हार्दिक असा आभार आणि पुढील राऊंडसाठी पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील सिद्धिविनायक जुजन या संघाला.